आणि दरम्यान पीडितांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती कडक कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। ते काय म्हणालेत पाहूयात। या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टिम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत। ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत। पण ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल। यातलं सगळ्यात महत्त्वाचं संरक्षण हे गोपनीयतेचं आहे। काही लोक ती गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।